नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्यातील सगळ्यात मोठी बातमी येते थेट ठाकरे गटातून। सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताय आणि त्याचा पडसाद मात्र महाराष्ट्रामध्ये होतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मोठ्या 3 मंत्र्यांनी मित्रांनो सर्वात मोठी राजकीय गेम करत राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे आणि आता त्यांची भरपाई 4 वर्षानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप महागात पडू लागली आहे। नेमकी कोणत्याही महत्त्वाची बातमी ज्यामुळे शिंदे सेनेला मोठा धक्का बसणार आहे आणि गद्दार आमदारांना सुद्धा त्यांच्यावर टांगती तलवार। मित्रांनो, ही बातमी महत्त्वाची आहे। या बातमीमुळे राज्याच्या सुप्रीम कोर्टात चाललेल्या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं आणि त्याचा निकाल देखील या तिघांच्या सहीमुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी खूप मोठा राजकीय डाव ठाकरेंनी अतिशय प्रचंडपणे अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करत सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना आपल्या बाजूने फोडत ठाकरेंनी मात्र नवीन डाव आखलाय। मित्रांनो, ही बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊया। नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात। देश पातळीवरती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आता दोन्ही शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जात होते। एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातलं द्वितीय क्रमांकाचं मोठं पद देऊ केलं। जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा एकनाथ शिंदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचा भार देऊन उद्धव ठाकरे आराम करत होते। मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्या बाजूने कशी करता येईल, कशी वळवता येईल याचा डाव रचला। प्रत्येक आमदारांना, मंत्र्यांना आपल्या बाजूने कसं करता येईल हा नवीन राजकीय युती आखली आणि उद्धव ठाकरेंच्या आजारपणामुळे शिंदेंचा हा डाव नेमका यशस्वी ठरला। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात राजकीय भूकंपावरती भूकंप होत गेले आणि ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंच्या हातात गेली। तिथपासून ते महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात होती। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर तिथपासून मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटा लावला आणि संपूर्ण सहानुभूतीची लाट आपल्या बाजूने वळवून घेतली। पण मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार विद्यमान जे मशाल चिन्हावर निवडून आले होते त्यांना देखील आपल्या बाजूने वळवलं आणि इथूनच मित्रांनो सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्र जाण्याची, मराठी माणूस जाण्याची। दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार घेऊन आपला पक्ष मोठा करणे सोपं असतं, पण आपला पक्ष टिकवणं खूप अवघड असतं। हे एकनाथ शिंदेंना यावरून महागात पडलंय। मित्रांनो, नेमकं काय घडलंय ते देखील आपण जाणून घेऊया। ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे घेऊन गेले। सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई घेऊन गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना याचं मोठं यश मिळेल अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती। मात्र सुरुवातीला अनेक जसजसे बदल झाले, केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल येत गेले, त्यावरून उद्धव ठाकरे वेगवेगळे आरोप लागत गेले आणि उद्धव ठाकरेंना विरोधात केलं गेलं। मात्र जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्याच वेळी एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले महाराष्ट्राचे मंत्री असणारे उदय सामंत, संजय शिरसाट या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकनाथ शिंदेंचं निलंबन करावं अशी सही केली, असं पत्र काढलं आणि अजय चौधरी यांना महाराष्ट्राचं शिवसेनेचा विधिमंडळ नेता म्हणून निवड करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आणि एकनाथ शिंदेंनी त्याच क्षणी हकालपट्टी करण्यात आली। जे विद्यमान आमदार संजय शिरसाट असतील किंवा एकनाथ शिंदेसोबत गेलेले काही आमदार असतील त्यांनी त्यांच्यावर सह्या केल्या। सह्या करून उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करावी अशी सही करत पत्र काढलं आणि 21 जूनच्या नंतर एकनाथ शिंदेंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि हे घडलं देखील तसंच। त्या घडलेल्या संपूर्ण डावामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय झाला आणि आता ठाकरेंनी ते पत्र काढलं, परंतु सध्या विद्यमान मंत्री हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। मात्र शिंदेंची पदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता हा पुरावा उद्धव ठाकरेंना खूप महत्त्वाचा वाटला आणि इथे शिंदे सेनेला खूप मोठा धक्का बसलाय। मित्रांनो, कोर्टामध्ये जे काही घडतंय त्यावरून तर असंच ठरलं जातंय की उद्धव ठाकरे यांची बाजू स्पष्टपणे ठाम असल्यामुळे त्यांनाच निवडणूक आयोगाचं पक्षचिन्ह आणि नाव मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे। परंतु शिंदेंचं पारडं सांभाळत आणि शिंदेंना देखील साथ देत काही मंत्री पुढे येत आहे
त्यामुळे हा खेळ थोडासा रंजक झाला आहे. तरीही पक्ष चिन्ह आणि नाव हे कोणाला मिळेल हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.